हनी ट्रॅप प्रकरणानं सध्या राजकीय धुरळा उडवलेला आहे। सरकार पुरावे मागतंय तर विरोधक पेनड्राईव्ह दाखवत भक्कम पुरावे असल्याचा इशारा देत आहे। त्यातच आता करुणा मुंडे यांनी एका पीडितेला समोर आणत मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। महाराष्ट्रामधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाला आता नवं वळण मिळायला सुरुवात झाली आहे। कारण ठाण्यातील एका महिला होमगार्डनं 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत। सदर महिलेनं तर थेट पत्रकार परिषदेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची नावं घेतली, त्यांच्यावर गुंगीचं औषध देऊन आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोपही केला। तक्रार दाखल करताच खुद्द तिच्यावरच खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि तिच्या मुलींनाही त्रास देण्यात आल्याचा दावा ती महिला करते। महिलेच्या म्हणण्यानुसार नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांशी मोबदल्यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यात आले। नंतर त्यांच्याकडून ब्लॅकमेल करत मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम उकळल्याचा आरोप पसरवण्यात आला, असं या महिलेचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात संबंधित महिला सध्या ठाण्यामध्ये राहत असून सतत न्याय मागणी करून देखील प्रशासनाकडून कोणतीही तिकीट देत नसल्याची आणि तिची तक्रार आहे किंवा तिला कुठल्याही प्रकारे या संदर्भामध्ये न्याय मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे। या आरोपांचं करुणा मुंडे यांनी देखील समर्थन केलं। दरम्यान राज्य सरकारनं या प्रकरणातील आरोप फेटाळलेले असून अद्याप कोणत्याही मंत्री, माजी मंत्री तसंच आमदारांविरुद्ध हनी ट्रॅप संबंधी कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचं स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात यापूर्वीच सांगितलंय। ना हनी ना ट्रॅप असं काहीही समोर आलेलं नसल्याचं फडणवीसांनी स्वतः विधानसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे। हे प्रकरण सध्या तपासाधीन आहे। तसंच राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे। अधिकृत तपास आणि सत्य परिस्थिती पुढे येईपर्यंत सामाजिक, राजकीय आणि पोलीस यंत्रणांसह संपूर्ण महाराष्ट्राची नजर या घडामोडींवरती राहणारच आहे। मात्र नेमकं प्रकरण काय आहे हे ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांच्याकडून समजावून घेऊयात आणि इतरही मान्यवर आपल्या सोबत असतीलच। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तृप्तीजी, इतर मान्यवर आपल्याबरोबर जोडले जात आहेत। तत्पूर्वी मी आपल्यापासून सुरुवात करेल। तृप्तीजी, एका बाजूला अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत राहतील कारण हा शेवटी राजकारणाचा भाग आहे। राजकारणामध्ये न जाता सध्याची सामाजिक परिस्थिती नेमकं काय सूचित करताना दिसते? विशाल सर, आपण जर बघितलं तर आता आम्ही सगळे महिला सुरक्षितता, महिला सबलीकरणासाठी काम करतो। एखादी घटना झाली की संताप येतो, एखादी घटना घडली की असं वाटतं की यापुढे अशा घटना होऊ नयेत। परंतु रक्षकच जर भक्षक व्हायला लागले, आपण जर बघितलं तर आता जी काही नावं येत आहेत या प्रकरणांमध्ये किती सत्यता आहे याच्यात जर खरोखरच त्या महिलेकडे पुरावे असतील तर तातडीनं गुन्हाही दाखल झाला पाहिजे। पण यात अनेक पोलीस अधिकारी आहेत असं म्हटलं जातं, काही आमदार आहेत, मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, म्हणजे नेते आहेत असं म्हटलं जातं। म्हणजे सामाजिक दृष्ट्या, सामाजिक जीवनामध्ये ज्यांना आपण आदर्श मानतो, ज्यांना अनेक फॉलोअर्स असतात, ज्यांना आपण लाखो मतांनी निवडून देतो आणि ज्या पोलिसांवर आपण विश्वास ठेवतो की जिथं आपल्याला गेल्यावर न्याय मिळेल, जिथं आपली तक्रारीची दखल घेतली जाईल, आणि तेच पोलीस जर अशा पद्धतीनं वागायला लागले, अशा पद्धतीनं जर हनी ट्रॅप मध्ये अडकत असतील, त्या बाजूला जर आहे त्या अशा पद्धतीच्या घाणेरड्या या व्यसनांकडे ते जात असतील आणि खरोखरच जर या पेनड्राईव्ह मध्ये अशा गोष्टी असतील तर हे गंभीर आहे। महाराष्ट्राला म्हणजे बदनाम करणारं हे जे आहे ते हनी ट्रॅप असू शकतं। याच्यामध्ये जर पोलीस अधिकाऱ्यांची नावं जशी समोर आली आहेत तसे जर पुरावे समोर आले तर मात्र मग रक्षकच भक्षक झाले असं आपल्याला यात म्हणता येईल। खरोखर आहे तृप्तीजी, रक्षक भक्षक होत असतील तर मात्र हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। करुणाजी, काय नेमकं हे प्रकरण आहे अगदी थोडक्यात मला आपल्याकडून समजून घ्यायचंय। जसे की महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही बघू शकता की 2 प्रकारचे हनी ट्रॅप चालू आहे। बरं, जसे की एक नाशिकच्या, 2 कशाला, एक नाशिकच्या ज्याच्यामध्ये आज चाकण, नाशिकमध्ये जे चाकण सर्कल जवळ जे हॉटेलमध्ये जे हनी ट्रॅप झालेला आहे त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे अगोदर। आणि हॉटेल कोणते मंत्रीचे आहे, जे हनी ट्रॅप जे टोळी होती, जे 72-75 जे अधिकारी याच्यामध्ये आमदार, आजी माजी मंत्री जे अडकलेले आहे, ते कोणी ते टोळीला त्या हॉटेलमध्ये पाठवला आणि असे लोकांना लालच दाखवला,
कोणी टोळीनी असे अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ बनवून मोठे मोठे शासकीय काम करून घेतलेले आहे. हे सगळी गोष्टीची जे आहे सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हे सगळी चौकशीचे जे रेकॉर्ड आहे मला असं कळलं आहे की जे नाशिकचे जे कमिशनर आहे हा ते कमिशनर ऑफिस मध्ये हे बर सगळं रेकॉर्ड आहे. एक तो हे झाला आणि दुसरं जे हनी ट्रॅप जे मी सांगते हम्म, ते ज्या वेळे हे लोक लोक लडकी जे मुलगी असते त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय बर आणि हानी हानी म्हणून हनीमून करताय हम्म, आणि मन भरले नंतर मन भरीन हनीमून करताय आणि मन भरले नंतर हे लोक काय करताय तेच हनी ते लोकांना ट्रॅप वाटते. बर त्याच्यासाठी हे लोक त्या महिलाला हनी ट्रॅप म्हणताय. जसं की आज सुबह मी पत्रकार परिषद घेतली आहे हा त्याच्यामध्ये असा समोर आलेला आहे ते महिलांकडे जे पुरावे मी बघितलेले आहे ते 2 एसीपीनी तिच्या सोबत असं लैंगिक शोषण केलेलं आहे हम्म, 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 आणि इतके पुरावे असताना डीजी मॅडमचा आदेश असताना FIR होत नाही महाराष्ट्रामध्ये. हम्म. हे खूप मतलब लाजास्पद गोष्ट आहे. आणि आज एक महिला जरी इतके मतलब इकडे तिकडे फिरत आहे आपले गृहमंत्री काय करत आहे आज गृहमंत्रीकडून मी गेले महिलांच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी 6 महिन्यापासून वेळ मागत आहे पण गृहमंत्रीनी आजपर्यंत मला वेळ दिली नाही. बरं तो करुणाजी, कुठे तुम्हाला जाणार? वेळ तो हवी कुठे आहे जाणार? निश्चितच, नाही ती मागण्यासाठी. वेळ मिळते का या संदर्भामध्ये आपण अजितजी चव्हाण यांच्याकडे जाऊयात. अजितजी, एका बाजूला आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी विरोधक आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील एकमेकांवरती थेट आरोप होताना दिसतात. मात्र राज्यातल्या जनतेनं अपेक्षा नेमकी ठेवायची कुणाकडून? कारण एका बाजूला झालेली पत्रकार परिषद, त्यामध्ये करण्यात आलेले आरोप प्रत्यारोप याची शहानिशा झाल्यानंतर सत्य काय ते समोर येईलच. मात्र जर एखाद्याला न्यायाची अपेक्षा असेल तर एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही शब्द देताय का? या महिलांना न्याय मिळवून देणार का? अजितजी मला न थांबता थोडा वेळ बोलू द्या. मी बोला आता की. अनेक चॅनल्स वरती याच विषयावरती चर्चा करून आलेलो आहे. हं, मला महाराष्ट्राच्या जनतेला ना आपल्याला नम्रपणे एक गोष्ट सांगायची आहे नक्की. की निश्चितपणे ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरती सरकारचं बारकाईने लक्ष असतं. हं, संभ्रम पसरवणारी माणसं कशी अडकवतात. इथं तृप्तीताई देसाई बसलेल्या आहेत आता. मगाशी आदरणीय अंजलीताई दमानी या एका चॅनलला माझ्या बरोबर होत्या. मी नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणामधलं वास्तव ज्यावेळेला त्यांना सांगितलं त्यांनी अधिक जर माहिती घेतली तर त्यांना पटेल की एका प्रथितयश, आणि ते माझ्या पक्षाचे नाहीत पण ते काँग्रेस पक्षाचे आहेत, पण मी त्या परिवाराला ओळखतो. हा 2 मुली, वैद्यकीय व्यवसाय करणारी पत्नी, अत्यंत सुविद्य कुटुंब आहे त्यांचे. IAS IPS लॉबीमध्ये असलेले संबंध अत्यंत चांगले आहेत. पाणसट पत्रकारांनी या सगळ्या बातम्या पसरवल्या. बघा कसं आहे, या हनी ट्रॅपच्या विषयामध्ये 2-3 विषय वेगवेगळे, बरोबर त्याचा क्लब करून माध्यमांवरती असं सगळं दिलं जातंय, त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण खराब होतंय. दुसरा एक विषय, मंत्रालयामध्ये माझ्या अनेक भगिनी काम करतात, अधिकारी महिला काम करतात. अरे किती भयानक परिस्थिती ही सगळी. मी आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. अंजलीताई आपण सुद्धा हे ऐका. तृप्ती देसाई कशा फसल्या. नितीन दिनकर नावाचे माझे मित्र आहेत, अहिल्यानगरचे, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आपल्या भाचीच्या, सख्या भाचीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामधला व्हिडिओ मॉर्फ केला. तो माणूस माळकरी आहे, त्यांनी आयुष्यात दारूची चव कशी असते ते पाहिलेलं नाही. तो व्हिडिओ मॉर्फ करून तो तृप्ती देसाईंकडे गेले, त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली. तृप्तीताईंनी सुद्धा लगेचच ती प्रेस कॉन्फरन्स घेतली. 2 मिनिटं ताई मला बोलू देत. त्या प्रकरणामध्ये जेव्हा खरं सत्य समोर आलं त्यावेळेला आता तृप्तीताईंना कदाचित आबरू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जावं लागेल. मुद्दा 1. मुद्दा 2, सगळ्या पुराव्यासहित जाऊ. मला नोटीस आली आहे, कोर्टात जाऊ देते. करुणाताईंनी जो विषय समोर आणलेला आहे, आता ऐका ताई, शांतपणे ऐका. करुणाताईंनी जो विषय समोर आणलेला आहे, निश्चित या विषयामध्ये तथ्य दिसतंय. या भगिनीला अशा पद्धतीनं या पोलीस अधिकाऱ्यांनी तिचं जर शोषण केलं असेल, निश्चितपणे या भगिनीला न्याय मिळेल. तिसरा विषय, आमच्याच गृह खात्यानं प्रफुल्ल लोढा, म्हणजे हे हनी ट्रॅप कनेक्शन, चाकण, नाशिक, असं ते सगळं पसरवलं जातंय. हे महाराष्ट्राचं चित्र मलिन करणार आहे. त्या प्रफुल्ल लोढावरती आमच्याच पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत, गृह विभागानं गुन्हे दाखल केले.
त्या प्रफुल्ल लोढाचे आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय उद्धवजी ठाकरे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या सगळ्या लोकांबरोबरचे फोटो आहेत. वंचितच्या तिकिटावरती त्याला उमेदवारी जाहीर झालेली होती, तो निवडणूक लढवणार होता. विक्षिप्त माणूस आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाच्या माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्यावरचा एक फोटो दाखवून काय त्याचे बादरायण संबंध जोडले. ताई, मी आता आणखी एक गोष्ट सांगतो. नाशिकच्या विषयामध्ये एक तक्रार आली होती, जिथनं हे हनी ट्रॅप प्रकरण सुरू झालं ना, काय नेमकं ते लक्षात घ्या आपण. एका जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या महोदयांचे आणि एका भगिनीचे, आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यांचे 12-15 वर्ष संमतीनं संबंध होते. त्यात काहीतरी वाद झाला आणि त्यांनी ती तक्रार केली होती. परत त्यांनी ती मागे सुद्धा घेतली आणि त्यांनी सांगितलं ज्या हॉटेलचं नाव घेतलं जात आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही कधीही गेलेलो नाही. मला एक प्रश्न पडला इथे की हे सगळं होतं, आमच्या भगिनींवरती अत्याचार होतो त्यावेळेला आम्ही स्वतः पुढे येतो, परंतु एखाद्या कुटुंबाला बदनाम करायचं, एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांना खोटी चुकीची माहिती देऊन त्यांचा एक प्रकारे आपण असं म्हणूया की त्यांची मीडिया ट्रायल करायची. विशालजी, माझी हात जोडून विनंती आहे, माध्यमांनी सुद्धा बातमी मागचं तथ्य तपासून घेऊन ती बातमी चालवली पाहिजे. कोणतेही अजितजी, निश्चितच आहे, जसं तुम्ही यावेळेला म्हणताय तेच मला देखील आज महाराष्ट्रासमोर मांडायचं आहे की एका बाजूला प्रतिमा खराब होतीये सरकारची, दुसऱ्या बाजूला प्रतिमा खराब होतीये लोकप्रतिनिधींची, तिसरीकडे प्रतिमा खराब होतीये त्या सामाजिक कार्यकर्त्यांची आणि प्रतिमा खराब होताना दिसते ती माध्यमांची देखील. आणि हीच जबाबदारी पाळत आज महाराष्ट्रासमोरचे मुख्य प्रश्न मांडण्यासाठी म्हणूनच आपण न्यूज प्लॅनेटमध्ये ही चर्चा घडवून आणलेली आहे. याची दुसरी बाजू नेमकी काय आहे हे देखील जाणून घेण्यासाठी यात सर्व मान्यवरांबरोबर आपण भेटणार आहोत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आजी देखील आपल्या सोबत आहे. अंजली ताई, राज्यामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती निर्माण होतीये सगळेजण त्यावरती लक्ष ठेवून आहे. कुणीच कुणाची प्रतिमा खराब करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करतं की नाही करत हे थेटपणे जनतेलाही कळत असतं. मात्र अंजली दमानी आजी, ज्या प्रकारे हनी ट्रॅप असेल किंवा असे वेगवेगळे नवीन प्रकरणं समोर येताना दिसतात याला जबाबदार नेमकं कोण आणि यावरती चर्चा होणं देखील अपेक्षित असताना आपली सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी नेमकी काय याची आठवण आज पुन्हा करून देण्याची वेळ आलेली आहे. अंजली ताई, नक्कीच ते पुन्हा करून देण्याची खरंच वेळ आली आहे. मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला मी एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून आणि एक अँटी करप्शन ऍक्टिव्हिस्ट म्हणून माझी ती जबाबदारी आहे की मी जे मला दिसतंय ते मी लोकांपर्यंत मांडायला हवं. ते किळसवाणी राजकारण, ती गुंडगिरी, जी मारामाऱ्या, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या आपण सातत्याने मांडतोय. भ्रष्टाचार हा त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि हा मी का मोठा मुद्दा म्हणते, कारण त्याच्याचमुळे आणि पैशाची जी हाव वाढत चालली आहे ना लोकांमध्ये. पूर्वी कसं होतं की राजकारणी सगळे देश सेवा करायला यायचे. मला आत्ताच्या घटकेला महाराष्ट्रातला एक माणूस दाखवा की जो खरंच देश सेवा करतोय असं आपल्याला वाटेल, असं एक नेता दाखवा मला. तर त्याच्यात आता तो देश सेवा म्हणण्याचा जो भाग आहे तो आता संपलाय. त्यामुळे आता ही जी माणसं आली आहेत ती बिझनेस करणारी लोक आहेत. ते तिथे येऊन स्वतःचे किंवा त्यांच्या जवळच्या लोकांचे सगळे कॉन्ट्रॅक्टिंगचे बिझनेसेस आहेत, त्यांच्या घरच्या परिवारांचे दारूच्या कंपन्या आहेत, अमुक आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. त्याच्यातलंच हा हनी ट्रॅप हे प्रकरण जे आहे, जसं आता अजित चव्हाण म्हणाले ते माझ्याबरोबर एका आधीच्या डिबेटमध्ये पण होते, तेव्हा देखील मी हेच म्हटलं की मी 6 दिवस बाहेर होते, देशात नव्हते. काल रात्रीच मी परत आले आणि तिथे असताना हे जेव्हा हनी ट्रॅप रामायण मी ऐकलं तेव्हा त्या 2 पत्रकारांनी मला त्याची माहिती पाठवली. त्या दोघांशीही मी तिथून बोलले आणि त्यांना सांगितलं की हे सगळं मला पाठवा. त्यानंतर विजय कुंभार नावाचे एक व्यक्ती आहे आणि ते माझ्याच सारखे, ते सरळ आहे, ते छक्के पंजे करत नाहीत, उगाच एखाद्या गोष्टीचा बाहू करणं त्यांनाही जमत नाही. त्यांनी काल माझ्याशी अगदी डिटेलमध्ये त्याच्यावर आमची चर्चा झाली. ते म्हणाले की अमुक 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 आहे, त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि आपण हा विषय लावून धरायला हवा. आणि हे जेव्हा सगळं आमची चर्चा झाली त्याच्यानंतर मी ठरवलं की आपल्या हातात आले त्याचा आपण अभ्यास करू, खोलात जाऊ आणि मग त्याच्यावर आपण बोलू. पण हे जर असेल तर हे हनी ट्रॅप आणि अधिकारी, IPS ऑफिसर, मंत्री हे सगळं जर असेल तर याच्यावर आपल्याला अतिशय डिटेल म्हणजे गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण आपण कुठच्या दिशेने आपल्या महाराष्ट्राला नेतोय ते खरंच आपल्या सगळ्या लोकांना आता ठरवणं गरजेचं आहे. अजितजी, किती गांभीर्यानं घेतलं जाणार हे सगळं?
गांभीर्यानं घेतलं गेलं पाहिजे. मी अंजलीताईंना वारंवार नाशिकच्या विषयामध्ये स्पेसिफिकली काय सांगतोय, ताई मी नाशिकचा आहे, मला सगळं माहिती आहे आणि याच्यामध्ये नाशिकमधनं व्यावसायिक आपण ज्याला म्हणतो ना की जेलसीमधनं हे सगळं होतंय, त्या संबंधित कुटुंबाला मी ओळखतो. कुंभार साहेब कधीच त्यांच्या बाबतीतली ही माहिती नसेल हे मी तुम्हाला ठाम सांगू शकतो. दुसरा विषय, आता तृप्तीताई देसाई इथं बसलेले आहेत. ताई, नितीन दिनकर हे भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर मधले अत्यंत प्रतिष्ठित नेते. ताईंनी पत्रकार परिषद घेतली, बायका नाचवल्या म्हणून त्यांच्यावरती आरोप केल्या. त्यांची सख्खी भाची होती, त्या मुलीला इतका जबर मानसिक धक्का बसलाय आणि ज्या वेळेला ओरिजिनल व्हिडिओज कौटुंबिक कार्यक्रमाचे त्यांनी समोर आणले त्यावेळेला आरोप ना तो कौटुंबिक कुठला चव्हाणजी, कार्यक्रम 8 वाजताचा तो कार्यक्रम होता, रात्री 11 वाजता मित्रांना घेऊन ती दारूची पार्टी होती. आता तुम्ही मला मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन द्या, त्या महिलांना घेऊनच जाते तिथं. खोटारडेपणा करू काय तुम्ही बोलताय? एक तर तुमचं काही माहित नाही, तुम्हाला त्याच्यातलं काय कसले काय नुसतं आम्ही काय घाबरत नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याची माझ्याकडे सगळे पुरावे कारकीर्द उद्ध्वस्त सगळे करताना पुरावे लाज वाटत नाही का आपल्याला? सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेता आपण 10 लाख रुपये आपल्याला सगळ्यांना भान ठेवावं लागणार आहे, कारण महाराष्ट्र बघतोय. करुणाताई मुंडे यांनी ज्या भगिनीला समोर आणलंय तिच्यासाठी लढा ना तुम्ही. कोणाला म्हणताय तुम्ही? लढणार ना. मी यांनाच म्हणतोय ताई, यांना म्हणतोय आपण नुकसान तुम्ही मला नितीन दिनकर प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन द्या, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सगळे अगदी समोर आणू. आदराने बोला आणि ही जर अशा पद्धतीने आरोप करणार असतील कार्यकर्त्या, ताई तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीची जर बाजू घ्यायला इथं थांबलेला असतात तर मग मला वाटतं की आजचे जे आरोप झाले मी त्यांना पाठिंबा देतोय. सरकार असताना जे आरोप झालेले ही एक प्रकारची खंडणीखोरी आहे. नाही, मला वाटतं एका बाजूला खंडणीखोरी आहे किंवा नाही आहे, मात्र आज ज्या प्रकारे या सर्व विषयांवरती आपल्याला तावातावानं चर्चा करावी लागते, वेळही अपुरा पडतो आणि कुठल्याही मुद्द्याच्या आपण शेवटावरती पोहोचत नाही. थांबा. निश्चितच माझं म्हणणं आहे की आपण सर्वांनी भान राखण्याची गरज आहे, एकमेकांची गरिमा राखणं गरजेचं आहे आणि एकमेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार नाही या दृष्टीनेच चर्चा होणं खरोखर अपेक्षित आहे. वेळेची कमतरता आहे, त्यामुळे मला चारही मान्यवरांना यावेळेला थांबावं लागतंय. मात्र याच महत्वाच्या विषयांवरती अशाच प्रकारे चर्चा सुरू राहतील. सर्व मान्यवरांचे आभार, तुम्ही या चर्चा सत्रात आमच्या सोबत जोडले गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.